ठीक आहे. तर इथपर्यंत कोणाला काही इश्यू नाहीये. तर आपण काय बघितलंय आता, वेन कंडिशन कशा पद्धतीने अप्लाय करणार आणि पॅकेज मॉड्यूल कसं यूज करणार. देन आता आणखी आपल्याला काय करायचं आहे तेच कन्सिडर करा की एकदा पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आणखी एक आपल्याला टास्क परफॉर्म करावा लागेल. काय करता तुम्ही बघा, HTTP वगैरे इन्स्टॉल केलं किंवा अपाचे इन्स्टॉल केलं, त्यानंतर ना तुम्ही काय करता ते सांगा. स्टार्ट करतो सर्व्हिस. मेन काय आहे, स्टार्ट. If you are not able to access Apache 2, then what will you do? You have to start your service, correct? And for that, which command you are using? Which command? systemctl start httpd or Apache 2, बरोबर? Correct. So for that we are using what we get here. We are doing one more task. Name start service, and then स्टार्ट सर्व्हिस मध्ये आपल्याला यूज करायचं आहे मॉड्यूल. तो असेल सिस्टम डी. कोणता मॉड्यूल असेल? सिस्टम डी. सिस्टम डी काय आहे माहिती आहे तुम्हाला? काय आहे? डेमन सर्व्हिस. कशासाठी यूज होते? कशासाठी यूज होते? बॅकएंडला सर्व्हिस करतो. फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतो तुमच्या प्रत्येक सर्व्हिससाठी. ठीक आहे. द फर्स्ट सर्व्हिस इन युअर सिस्टम. ओके. तर काय करायचं आपल्याला? अपाचे 2, देन स्टेट. काय असेल? स्टेट. आता इथे स्टेट वेगळं असणार आहे. इन्स्टॉलेशनच्या वेळेस तर आपण बघितलं काय, लेटेस्ट, प्रेझेंट, है ना. बट इथे आता आपल्याला काय करायचं? स्टार्ट करायचं सर्व्हिसला. तर इथे स्टेट असेल स्टार्टेड. ओके, सॉरी. कोणती असेल? स्टार्टेड और रिस्टार्ट. कोणती असेल? रिस्टार्ट. तर आपण ऑफिशियल डॉक्युमेंट वर पण बघून घेऊ. सिस्टम डी मॉड्यूल. मेरे सिस्टम को सब पता है कि सूरज सर को क्या सर्च करना है. हाँ, विथ फ्लो. जब यम आपने यूज कर लिया तो you will definitely search for the system D. My system knows this actually. Okay, so system D. Okay, so this one is the daemon service. You can see the daemon. Okay, daemon service यूज करून आपण या सर्व्हिसेसला स्टार्ट करतो. तर कशा पद्धतीने यूज होते बघा. काय दिलेलं आहे? स्टेट, स्टार्टेड, स्टेट, स्टॉप. हे क्रॉन जॉब यूज होत आहे. ठीक आहे. देन अगेन काय दिलेलं आहे? स्टेट, रिस्टार्टेड, देन रिलोडेड. तर ह्या सगळ्या तुम्हाला कुठे मिळणार? इथे मिळेल. कुठेतरी स्टेट्स असेल, स्टेट मध्ये तुम्हाला दिसेल स्टेट. सी स्ट्रिंग असेल आणि ह्या सगळ्या स्टेट्स तुम्हाला इथे यूज कराव्या लागेल. रिलोडेड, रिस्टार्टेड, स्टार्टेड, स्टॉप. ठीक आहे. तुमचा टास्क कुठला पण असू शकते. क्रॉन जॉब असू शकतो और दुसऱ्या कुठल्या काही असू शकते. माय सर्व्हिसेस, स्टेट, स्टार्टेड, स्कोप, युजर. हे अशा भरपूर साऱ्या टर्म्स तुम्ही इथे यूज करू शकता. क्लिअर आहे? आता मला सांगा, स्टार्ट केल्यानंतर पण एक कमांड रन करता तुम्ही. कोणती? इनेबल वाली कमांड. जोरात बोलत चला. इनेबल. ठीक आहे. तर इनेबल करण्यासाठी फक्त नॉर्मलचं नाव लिहायचं, इनेबल्ड. दॅट्स इट, नथिंग एल्स. क्लिअर? ओके. सो तेच आपण काम करतो. इथे काय करणार आपण? स्टार्टेड लिहिणार. ठीक आहे. आणि देन इनेबल करण्यासाठी इनेबल.
काय असेल ट्रू. लिहिलंय स्टेट इनेबल्ड मध्ये ट्रू लिहितोय आणि स्टेट मध्ये काय लिहिणार स्टार्टेड. काय कोणती सर्व्हिस स्टार्ट करायची आहे HTTPD. तर इथे आपण ते लिहिलेलं आहे. कोणती नेम मध्ये अपाचे 2, स्टेट मध्ये स्टार्टेड, इनेबल्ड, ट्रू. क्लिअर. काय कन्फ्युजन काय डाऊट समजलं ना. ओके. बट हे कधी होणार जेव्हा डेबियन असेल तेव्हा. बरोबर. अरे क्लिअर आहे का. सो अप्लाय दिस कंडिशन अगेन एक तुम्ही टास्क लिहू शकता कुणासाठी HTTPD साठी. पण HTTP तसं पण आपलं काम होणार नाहीये. तर एक एक्स्ट्रा टास्क लिहिण्यापेक्षा आपण त्याला स्किप करू. विल इट बी ओके. क्लिअर आहे. ओके. सो लेट्स डू दिस. इथं पण कंडिशन यूज करायला लागेल का वेगळी असेल एखाद्या वेळेस. Yes. It's going to check the operating system or the family Debian, then only it will check for the Apache 2 start. Correct. जेव्हा Debian असेल तेव्हाच तो Apache 2 ला स्टार्ट करू शकणार ना. नाहीतर करू शकणार का नाही. आता आपल्याला 2 टास्क आहे इथे. तर मी जर तुम्हाला हा टास्क पण परफॉर्म करू शकतो आपण. ठीक आहे. स्टार्ट हा जर इथे लिहितोय मी तर इथे काय होईल स्टार्ट HTTPD. इथे काय असेल सिस्टम डी च्या जागेवर आणखी एक आहे मॉड्यूल सर्व्हिस. कोणता मॉड्यूल आहे सर्व्हिस. सिस्टम डी च्या जागेवर कोणता अजून एक मॉड्यूल आहे सर्व्हिस. तर इथे HTTPD. इथे काय येणार स्टार्टेड. ठीक आहे. आणि कंडिशन काय असणार दिस. तर हे दोन्ही टास्क तेव्हाच परफॉर्म होईल जेव्हा त्यांना त्यांच्या कंडिशन मॅच होतील. कळलं का. कंडिशन मॅच करणे आवश्यक राहणार की डेबियन कधी Apache 2 कधी जर तुम्हाला हा दिसताय आणि तिथे Apache 2 दिसताय तर काय करा त्याला स्टार्ट करा. कळलं. काही कन्फ्युजन आहे. आणि रेड हॅट दिसेल त्यामध्ये जर HTTPD इन्स्टॉल्ड आहे तर त्याला स्टार्ट करा. कळलं. काही कन्फ्युजन अजून. ठीक आहे. सो लेट्स गेट परफॉर्म दिस. काय केलं आपण ऍड सिस्टम डी अँड सर्व्हिस वाला पण बघू काम होईल की नाही. नाहीतर सिस्टम डी सोबत जाऊ. पण दोन्ही यूज होतात ऍज पर माय इन्फो. pull complete, push completed, pull here. कमिट केलाय फक्त आपण. Ansibleचा न्यू सेक्शन आलेला आहे इथे. ठीक आहे. त्या सेक्शनला मी नंतर बघतो. कमिट झालाय. पुश करू. इग्नोर द रेड लाईन्स. फाईल मध्ये इश्यू नाहीये. जर तुमचे इंडेंटेशन प्रॉपर आहे सो डोंट वरी. आणि परफॉर्म पण होत आहे आपलं व्यवस्थित. ओके. सो पॅकेज फाईलच आहे ना. सी काय केलंय त्यांनी बघा स्टार्टिंग पासून. gathering facts, package installation, then install HTTPD. It's looking for the what Red Hat. There is no Red Hat. Then the first thing is skip the process for HTTPD. Then it's going to check very first. It's going to check the condition
it is fulfilled. Yes, fulfilled. Then it's showing like Apache 2 it's already installed. Then we executing a start service. Okay, so again it's checking Debian. Yes, Debian, so it's already started. Then it's checking for the HTTPD, and as it's not, as there is no Red Hat machine, so skipping. क्लियर, समजलंय? ठीक आहे. सो आय होप सर्व्हिस आणि सिस्टम दोन्ही पण व्यवस्थित काम केलं आहे बघा. ठीक आहे, तर यामध्ये कोणाला काही डाऊट नाही. ओके, सो आता काय करू आपण, आपला मशीनचा आपण जेव्हा ऍक्सेस घेतोय आपल्याला नॉर्मलचा HTTP पेज दिसतोय है ना, अपाचे 2 चा पेज दिसतोय. इथे HTTPS येतोय, तो काढून घ्यायचा आणि चेक करायचं. ठीक आहे, हा उबंतू पेज आहे, पण मला हा पेज नाही पाहिजे, मला आवडत नाही हा पेज, मला हा पेज नाही आवडत. मला 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 स्वतःचा कंटेंट टाकायचा आहे. काय करणार, मला स्वतःचा कंटेंट टाकायचं आता यामध्ये, आणि युजिंग कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल Ansible. So for this we will use one more module, copy module. Which module? A copy module. Copy or configure, काय म्हणतात, काय नाव देऊ मी प्लेबुक साठी, update.yml. ठीक आहे, सो सांगा पटापट नेम. आता इथे एरर येत नाहीये, क्या बात आहे. update.yml, हा बोला पटापट. You know why it's showing errors here and why it's taking as a package.json? Probably package हा जो वर्ड आहे हा जेसन मध्ये यूज होतो, आणि मी इथे काय यूज केलाय, ऍक्च्युअल पॅकेज वर्ड यूज केलेला आहे. सो त्याला फक्त मी रिनेम केलं ना, हा इश्यू सॉल्व्ह होऊन जाईल. आता माझ्या लक्षात आलं. ठीक आहे, जसं हे update.yml टाकलं ना, आणि हा बरोबर आपल्याला इश्यू देत नाहीये, तर आता माझ्या लक्षात आलं की हा पॅकेजला तो जेसनच कन्सिडर करतोय सध्या, बट सी पॅकेज Ansible असं काहीतरी देतोय. पॅकेजच्या जागी HTTP install with see error गायब. ओके, सो जस्ट nomenclature इश्यू, छोटासा इश्यू. क्लिअर झाला बघा, फाईल एकदम चकाचक, जस्ट लाईक निगमा. कोणता, दाने दाने में है सफेदी का राज, निरमा शुद्ध नमक. दोन्ही पण कन्फ्युज केलं ना मी, जाऊ दे, कंबाईन करून टाकलं. Okay, so now you know what was the issue here, why there are so many red lines, because just there was an issue with the package file name. Okay, so package word is mostly used in the JSON files, so त्यामुळे तो इश्यू येत होता. ओके, परफेक्ट. अपडेट सांगा, फाईलचं नाव काय लिहायचं आहे आपल्याला. आपल्या सिस्टम मध्ये एक फाईल आहे, ती फाईल कॉपी करायची आहे. कुठे कुठे, आपल्या वेब सर्व्हर मध्ये, बरोबर करता की नाही. index.html बनवता तुम्ही, ती फाईल तुम्ही कुठे टाकता, तुम्ही आपल्या Apache 2 मध्ये टाकता. तर ते काम आता आपल्याला Ansible थ्रू करून बघायचं आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. तर
अपडेट वेब सर्वर. परफेक्ट. प्लेबुकचं नाव झालं. नाव होस्ट ऑल. नेक्स्ट. जसं तुम्ही होस्ट ऑल लिहिता ना तसा तो Ansible ला नोट करून घेतो. देन टास्क मध्ये नेम, फर्स्ट नेम, कॉपी इंडेक्स .html. ठीक है. और सिंपल चेंज वेब पेज. ठीक आहे. तर एक मॉड्यूल आपण यूज करणार. कोणता मॉड्यूल? कॉपी मॉड्यूल. कॉपी मॉड्यूल मध्ये आता बघ, मला एक सांगा कुठून आपल्याला कुठे टाकायचं? आपल्या लोकल लॅपटॉप मधून आपल्याला टाकायचं आहे वेब सर्व्हर मध्ये. सो हिअर यू हॅव टू डिफाइन what source, src for source, and destination, dest for destination. So copy, what we are going to copy? Index.html. And here in which location, काय लोकेशन असते तुमच्या वेब सर्व्हर मध्ये index.html ची? index.html चा index.html पेज कुठे असतो? Apache 2 चा index.html पेज कुठे असतो? तुम्ही जोरात बोला ना, नाही तर मी कंप्लेंट करेल तुमच्या. घरी असेच बोलता का डोडू? मग काय बारास, बाहेर गेल्यावर तर लई आवाज निघतो जोरात जोरात. //www/html/index.html. हा, गुगल वर सर्च करून सांगताय बघा, है ना? बरोबर की नाही? कोण सांगताय? कोणी सांगितलं? सांगा पटकन. तर मी सांगितलं. गायत्री. गुगल वर सर्च नाही केलं ना? व्हेरी गुड. परफॉर्म करून बघितलंय आणि या लोकांना एकदा आठवत नाहीये. क्या बात आहे. सो नाही तुम्हाला समजलं तर इथे यायचं. कुठे येणार? Apache 2. आणि इथे तुम्हाला जो दिसतोय रिप्लेस दिस फाईल, ही //www/index.html. काय म्हणतोय? जर तुम्हाला हा वेब पेज नकोय इट वर्क्स वाला, तर तुम्ही त्याला रिप्लेस करा इन दिस लोकेशन. हे तर लोकेशन सर्वांना माहित असायलाच पाहिजे. नॉर्मल वेब सर्व्हर index.html. ठीक आहे. बट आता मला एक सांगा, जेव्हा पण काही कॉन्फिगरेशन चेंज करतो आपण, जेव्हा काही कॉन्फिगरेशन चेंज करतो तर ती चेंजेस अप्लाय लगेच होतात का? काय करावं लागतं त्यासाठी? आपल्याला स्टार्ट स्टॉप करून बघावं लागतं. बरोबर. तर आपण इथे आणखी काय देणार? आपला जो टास्क होता कोणता? सर्व्हिस और systemctl वाला, तो देऊ. विदाउट वेन कंडिशन. आपल्याला माहिती आहे नॉर्मली काय यूज करतोय आपण? आपल्याला माहिती आहे एकाच ठिकाणी आपल्याला काम करायचंय उबंतू मशीन मध्ये. आपण इथे वेन कंडिशन आणि HTTP वगैरे देणार नाही आहोत. सो सिंपलचा एवढाच राहील. ठीक आहे. तर काय झालंय? अपडेट मध्ये आपण कॉपी मॉड्यूल यूज करतोय. कॉपी मॉड्यूल मध्ये index.html या आपल्या लॅपटॉप मधनं कुठे कॉपी होणार आहे? या लोकेशनला कॉपी होणार आहे. देन त्यानंतर आपल्याला त्या सिस्टमला, त्या सर्व्हिसला स्टार्ट करावं लागेल, रिस्टार्टेड करावं लागेल. रिस्टार्टेड काय करावं लागेल? रिस्टार्टेड. स्टार्टेड नाही, रिस्टार्ट. ठीक आहे. रिस्टार्ट करावं लागेल. तर हे दोन्ही समजलं. बट आता मला एक सांगा, index.html आपल्याकडे आहे का अवेलेबल? नाही. तर आधी ती पण क्रिएट करा. index.html. आणि index.html मध्ये काय लिहायचं सांगा? काय लिहायचं?
index.html मध्ये काय लिहू आपण, कसं लिहितो HTML माहिती आहे का कुणाला? हा माहिती आहे का? हॅलो, वेलकम टू Ansible वर्ल्ड. and कुठे टाकला Ansible वर्ल्ड, WORLD. ओके, परफेक्ट. index.html तयार झालेली आहे. देन त्यानंतर आपली अपडेट फाईल पण रेडी आहे. कॉपी पेस्ट, रिस्टार्टेड, चेक करून घ्या. ईडीच असणार आहे. स्टार्टेड, रिस्टार्टेड. तुमसे ज्यादा हुशार आहे. हा, अभ्यास करत नाही. प्रॅक्टिकल किती करून बघितले याचे? Ansible नंतर करून बघितले. ठीक आहे, चलो टेस्ट करें इसे, होते का नहीं ते चेक करू. एडिट, देन कमिट. काय केलंय आपण? कॉपी मॉड्यूल, push, and then here काय करणार आपण? पुल करणार. झाला का पुश? यस, कंप्लीटेड. सो पुल, परफेक्ट. इंडेक्स आलेला आहे. देन त्यानंतर आपण रिनेम केलं ते पण इथे आलाय बरोबर. आणि देन त्यानंतर अपडेट वाली फाईल पण अवेलेबल आहे. सो कूल. देन त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? Ansible प्लेबुक आणि समोर अपडेट फाईलचं नाव. अपडेट वेब सर्वर, गॅदरिंग फॅक्ट्स. येस, गॉट इट. चेंज वेब पेज. काय झालं इथे? वेब पेज फेल्ड. चेकसम नॉट रायटेबल. ओके, डेस्टिनेशन नॉट रायटेबल. परफेक्ट, बरोबर आहे. कारण त्याच्यासाठी काय लागणार आपल्याला? परमिशन लागेल. आणि परमिशन साठी काय करावं लागेल? बिकम ऍड करावं लागेल. आता बघा, बिकम आता प्रत्येक फाईल मध्ये लिहावं लागतंय है ना. तर बिकम हे सेटिंग तुम्ही ansible.cfg फाईल मध्ये पण करून ठेवू शकता. cd ... सो इथे बघा, आपल्याकडे जी फाईल आहे ना अवेलेबल ansible.cfg, तर इथे बिकम चा ऑप्शन अवेलेबल आहे. जे तुम्ही ट्रू करून ठेवलं तर तुम्हाला प्रत्येक फाईल मध्ये बिकम लिहायची गरज पडणार नाही. नॅनो ansible.cfg, इथे बघा प्रिव्हिलेज वाला सेक्शन एकदम खाली खाली असेल. इथे काय दिलेलं आधी वरती नाही, हे नाहीये, खाली असेल एकदम. दिसतंय का कुठे? चेक करा. बिकम प्रायव्हेट, रिमोट युजर इथे आहे. प्रिव्हिलेजेस वाला सेक्शन असणार, त्यामध्ये तुम्हाला दिसेल बिकम ट्रू. वी आर चेकिंग इट. भरपूर साऱ्या सेटिंग्स आहे बघा. ऍडमिन युजर पण सेट करून ठेवता येतो. रूट, व्हेरिएबल्स वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सेट करू शकता. देन त्यानंतर काय असेल? लॉगचे फाईल्स कोणते असल्या पाहिजे, काय असल्या पाहिजे ते पण सेट करू शकतो. बघा इथे आपल्याला भेटलाय बिकम आणि इथे मी काय करतोय? ट्रू. परफेक्ट. आता इथे मी लिहिलं नाही तरी चालेल. पुश करायची गरज नाही कारण ऑलरेडी पुश्ड आहे. मी कॉन्फिग फाईल मध्ये बिकम ट्रू करून ठेवलेलं आहे. सो आपल्या फाईल कुठे आहे? cd batch आणि Ansible मध्ये जाऊ परत आणि इथे आपली कमांड एक्झिक्यूट करू. कोणती कमांड?
playbook. Now check. Done. दोन्ही टास्क परफॉर्म झाले. चेंज वेब पेज मीन्स कॉपी टास्क प्रॉपरली परफॉर्म झालेला आहे. अँड नाव स्टार्ट सर्व्हिसेस. तर सर्व्हिस वाला तिथे काय दिलेलं आपण रिस्टार्टेड. स्टार्टेड दिलंय का नाही. स्टार्टेड असतं तर तू ग्रीन मध्ये दिलं असतं. त्यांनी काय केलं सर्व्हिसला रिस्टार्ट केलेलं आहे म्हणून तिथे ऑरेंज मध्ये दिसेल तुम्हाला. दिसतंय कलर्स. ठीक आहे परफेक्ट. आज माहितीये का हा जो आहे ना आपला इथे थोडी गॅप दिलेली आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे तिथे परफेक्ट दिसतंय. ठीक आहे. सो चेक करा. काय चेक करा. काय चेक करा. पेज अपडेट झालं की नाही चेक करा आधी. झालं. काही काही असं क्रिटिकल कामं केलंय का आपण. किती इझिली आपण आपला वेब सर्व्हर कॉन्फिगर करतोय. किती इझिली करतोय है ना. काही कठीण आहे नाही. तर असंच तर आपल्याला कामं करायचं असतात ऍज अ डेव्हलप्स इंजिनियर ऍज अ सिस्टम ऍडमिन. ओके कूल. देन आता आपल्याला या ठिकाणी एक लाईन ऍड झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे चेंजेस करायचे. त्या लाईन्स आपल्याला न्यू लाईन्स ऍड करायचे किंवा ह्या लाईनला रिप्लेस करायचे. तर ते पॉसिबल होतं. एक सिंगल लाईन वगैरे जर चेंज करायचं असेल तर त्यासाठी मॉड्यूल यूज करतो आपण. कोणतं मॉड्यूल. कोणतं मॉड्यूल वैष्णवी. नेम ऍड वन लाईन. ठीक आहे. तर त्यासाठी मॉड्यूल यूज होईल लाईन इन फाईल. कोणतं मॉड्यूल लाईन इन फाईल. देन काय द्यायचं असते. देन काय द्यायचं असते नेम. लाईन इन फाईल मध्ये लाईन इन फाईल मध्ये काय लिहायचं असते सांग. हा लाईन इन फाईल मध्ये काय लिहायचं असतं वैष्णवी. केलं ना नेम. टास्कचं नाव दिलं ना. पाथ. पाथ स्लॅश वेअर स्लॅश www दिला. बस बस ठीक आहे. चेक करू. हा नाही माहिती ना तुम्हाला अजून. लाईन इन फाईल. लाईन इन फाईल मध्ये बघा काय करतोय तर सिंपलचा आपण सोर्स अँड डेस्टिनेशन देतोय. पाथ दिला आहे. देन रेजेक्ट्स आपण यूज करणार. कुठे इथे तुम्हाला सिस्टम डी वगैरे रेजेक्ट्स आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. या दोन टर्म्स मी इथे कॉपी करतोय. हेच सांगितलं का तू. काय सांगितलं मग. ते तुम्हाला कोण शिकवलं. मी नाही शिकवलं. रेजेक्ट्स असतात इथे आणि सांगितलेलं आहे मी. मला माहिती आहे तुमच्या बॅचचं हे चेक करा. इथे कोणती बॅच आहे. ही 23 आहे. इथे चेक करा तुम्हाला दिसेल सगळं सांगितलेलं आहे. लाईन इथे लाईन ऍड करायची आहे. हा मागे पुढे झालंय. आता परफेक्ट. ठीक आहे. लाईन इन फाईल.
line in file module. याने काय होईल, लाईन इन फाईल मॉड्यूलने एखादी सिंगल लाईन आपल्याला ऍड करता येईल, ठीक आहे, किंवा रिप्लेस करता येईल. आणि त्यासाठी यूज होतो रेजेक्स. रेजेक्स मीन्स एक नॉर्मलची छोटीशी कंडिशन्स की कुठून स्टार्ट झाला पाहिजे तुमचा लाईन, ठीक आहे. जसं की तुम्हाला आता इथे हे जे लाईन आहे इथे दिसते आपल्या सर्व्हरवर, है ना, ही लाईन पूर्ण रिप्लेस करायची असेल तर कुठून स्टार्ट व्हायला पाहिजे, किंवा याच्या समोर जर एखादी लाईन ऍड व्हायला पाहिजे तर ते डिपेंड करतं रेजेक्स तुम्ही काय सिलेक्ट करताय, ठीक आहे. तर रेजेक्स समजून घ्यायचे आणि त्यानुसार तुम्ही ते यूज करा. तर दिस वन इज द पेज फॉर लाईन इन मॉड्यूल, लाईन इन फाईल. तर इथे तुम्हाला दिसेल रेजेक्स वाला सेक्शन, हा इथे दिसतंय रेजेक्स. तर रेजेक्स तुम्ही इथे यूज करू शकता, वेगवेगळे रेजेक्स यूज करणार ते तुम्हाला एक्झाम्पल्स मध्ये पण बघता येईल. ओके, तर इथे होईल काय, तर एसी लिनक्स पासून एसी लिनक्स जिथे पण भेटेल तिथे काय ऍड करायचंय, त्याला एसी लिनक्स इक्वल्स टू ऍड करायचंय काय, इन्फोर्सिंग, या पद्धतीने, ठीक आहे. देन अगेन इकडे तुम्हाला दिसेल काही वेगवेगळ्या टर्म्स, विल ग्रुप जिथे पण त्याला दिसेल तिथे त्याला काहीतरी अपडेट करायचंय, अपसेंड करायचंय काहीतरी, ठीक आहे. देन अगेन तुम्हाला इथे रेजेक्स दिसेल की आयपी ऍड्रेस जिथे पण दिसेल तिथे तुम्ही काय करा, त्याला परमिशन द्या, लोकल होस्ट लिहा समोर, आणि ओनर परमिशन, ग्रुप परमिशन, मोड त्या लाईन साठी काय असला पाहिजे, तर बघा आपल्याला ओनर परमिशन, ग्रुप परमिशन आणि मोड मीन्स काय, हा नंबर कशासाठी असतो, हा नंबर कशासाठी असतो, परमिशन साठी, फाईल परमिशन साठी. तर या फाईल परमिशन, याला फाईल परमिशन कोणती राहणार, 644 मीन्स कोणती परमिशन आहे ही, राईट रीड फाईलची डिफॉल्ट परमिशन माहित असेल तुम्हाला. 644 नंबर म्हणजेच काय, फाईलसाठी डिफॉल्ट परमिशन्स असतात हे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला रेजेक्स यूज करायचे, कळलं, ठीक आहे. तर यामध्येच मी एक रेजेक्स यूज करतोय की मला काय करायचंय, H1 पासून स्टार्ट होत आहे, तर H1 पासून स्टार्ट होणारी एक न्यू लाईन ऍड करायची आहे. तर याला आपण आता परफॉर्म करून बघू, समजलं का. रेजेक्सचा इम्पॉर्टन्स राहील इथे की कुठून स्टार्ट होत आहे, कुठे जाणार, ते तुम्हाला रेजेक्स वरून डिसाइड करायचं आहे. लाईन इन फाईल, आपल्या index.html मध्ये बघा काय केलं आपण, H1 टाकलेलं आहे ना, हा. तर इथे आणि आपला अपडेट आता होईल काय हा रेजेक्स ने, ते चेक करू. आणि विदाउट रेजेक्स मी शिकवलं नसणार. तर इथे लक्ष घ्यायचं, रेजेक्स वगैरे हे पूर्ण थोडे स्टडी करायचे. हे टास्क ऑलरेडी दिलेले आहेत ना, तर हे परफॉर्म करून बघायचे. इथे वेगवेगळे टास्क आहे, तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता, त्या सगळ्या टर्म्स इथे तुम्हाला द्यावे लागेल. पुश झालेला आहे, परफॉर्म करून बघू. ऍड वन लाईन परफॉर्म झालेला आहे. आधी रिस्टार्ट झाला, देन ऍड वन लाईन. ऍड वन लाईन हा आधी करावा लागेल, स्टार्ट वाला लास्ट मध्ये लिहावं लागेल, ठीक आहे. टास्क इथे थोडेसे मॅनेज करा. तर इथे चेक करू, जर परफॉर्म झालं असेल तर वेल अँड गुड. बघा काय केलंय मी, लाईनला रिप्लेस केलेला आहे विथ द हेल्प ऑफ दिस रेजेक्स. विथ द हेल्प ऑफ दिस रेजेक्स काय करतोय मी,
हा जो साइन आहे हा काय सांगतोय आपल्याला की H1 पासून स्टार्ट होणाऱ्या लाईनला रिप्लेस कर विथ दिस. कळलं? काही कन्फ्युजन आहे इथे? ठीक आहे, तर रेजेस तुम्ही चेंज करत राहा, तुम्हाला तुमच्या लाईन्स ऍड पण करता येईल, रिप्लेस पण करता येईल. इट डिपेंड्स ऑन यू की रेजेक्स मध्ये तुम्ही काय टाकताय. ठीक आहे, तर इथे मी असं हे जर ऑप्शन वगैरे यूज नाही केलं तर काय होईल, आहे का ऑप्शन प्रत्येक ठिकाणी? बहुतेक रेजेक्स मध्ये तो ऑप्शन यूज करावाच लागतो. लेट्स चेक. आहे ना, प्रत्येक ठिकाणी ऑप्शन चेक करायचाच असतो. रिप्लेस करण्यासाठी मॅक्झिमम. तर मी काय करणार इथे दिस अँड तो ऑप्शन तुम्हाला 6 नंबरच्या कीबोर्डच्या बटनवर मिळेल. ओके, लेट्स ट्राय विथ दिस. हा थोडासा टास्क मागे पुढे करू. हा टास्क आपल्याला कुठे टाकायचा आहे? लास्ट मध्ये. की काही सिस्टम मध्ये चेंजेस झाल्यानंतर ना रिस्टार्ट व्हायला पाहिजे. सो नाउ इट्स ओके. ट्राय अगेन. ऍड. इथे लाइनिंग फाईल मॉड्यूल टाकायला पाहिजे होतं. Okay, done. Try execute here. Okay, so तिन्ही टास्क परफॉर्म झालेले आहेत प्रॉपरली. याला थोडं रिफ्रेश करून बघू काय झालेलं आहे. हा सी, आता काय झालेलं आहे, न्यू लाईन ऍड झालेली आहे. ठीक आहे, काय कन्फ्युजन वाटतंय का इथे? नाही. तर रिप्रेस करायचं म्हणजेच आपण स्टार्टिंग पॉइंट दिला की तिथे तिथून ती लाईन ऍड व्हायला पाहिजे. स्टार्टिंग पॉइंट देतोय की ही लाईन कुठे ऍड व्हायला पाहिजे. कळलं? तर जे समजलं? ठीक आहे, स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट डिफाईन करायचा असतो, बाकी काहीही नाही. आता या फाईल मध्ये मी काय केलंय, फक्त स्टार्टिंग, जर मी स्टार्टिंग दिली H1 पासून स्टार्ट होत आहे तिथे ही फाईल ऍड करा. बट मी काय केलंय, हा एंडिंग पॉइंट दिलेला आहे, याच्या समोर ही लाईन ऍड होईल. समजलं? तर असा रेजेस आपल्याला यूज करावा लागेल. लाइनिंग फाईल समजलं ना? काय कन्फ्युजन आहे इथे? नाही. बट एखादी कंडिशन असू शकते की तुम्हाला एक नाही मल्टिपल लाईन्स ऍड करायचे, तेव्हा काय करणार? मल्टिपल फाइल्स ऍड करायचे. तर मल्टिपल फाइल्स जर ऍड करायचं असेल तर सिंपल, आणखी सेम याच टाईपचा मॉड्यूल तो असेल ब्लॉग इन फाईल. कोणता फाईल? ब्लॉक इन फाईल. तर एक टास्क आणखी लिहू आपण इथेच आणि याला क्लोज करू नंतर पटकन. ऍड BLOCK ब्लॉक ऑफ लाईन्स, BLOCK ब्लॉक इन फाइल्स. फाईल अगेन सेम राहणार, पाथ /var याच लोकेशनला आपल्याला ऍड करायचं आहे. ठीक आहे, देन त्यानंतर इथे काय असेल, BLOCK ब्लॉक. बरोबर आहे का? आणि देन त्याच्यानंतर खाली लाईन्स आपण देणार. फर्स्ट लाईन, दिस इज बॅच 2-3, वेलकम ऑल फॉर DevOps. ओके, बरोबर आहे का सिंटॅक्स? हा ठीक आहे, चला मग याला परफॉर्म करून बघू.
तो पण तुम्हाला दिसेल इथे, तुम्ही चेक करू शकता. ब्लॉक इन फाईल, BLOCK ब्लॉक इन फाईल मॉड्यूल अँसिबल, असे भरपूर सारे मॉड्यूल्स भेटतील. भरपूर सारे जसं जसं तुमचे रिक्वायरमेंट्स येणार त्या पद्धतीने तुम्ही फक्त सर्च करायचं हाऊ टू डू विथ अँसिबल, हाऊ टू डू विथ अँसिबल. ठीक आहे. हिअर ब्लॉक, अच्छा पाईप देऊन यूज केलंय. ठीक आहे. ब्लॉक थोडं चेंज करू आपण इथे. कुठे गेला ब्लॉक? आणि इथे पाईप यूज करायचं आहे. That's it. ठीक आहे. MO इंडेंटेशन प्रॉपर करून घेऊ. ठीक आहे. 3 लाईन ऍड करतोय. दॅट्स इट. नाव ट्राय टू एक्झिक्यूट दिस. line in file and block in file. आपली फाईल एकच कॉपी होती आहे index.html फाईल. हा, त्या फाईल मध्ये आपण ऍड करतोय काय, एक सिंगल लाईन रिप्लेस वगैरे करायचं असेल तर ते, आणि जर ब्लॉक मध्ये मल्टिपल लाईन्स जर ऍड करायचं असेल तर ते काम करतोय आपण. कळलं? पण हे मोस्ट रेअरली करतो आपण, जेव्हा आपल्याला एखादी रेड कंडिशन असेल, एखादी सिंगल लाईन रिप्लेस करून आपल्याला टेस्ट करायचं असेल त्या टायमाला. अदरवाइज तुमची index.html फाईल ही इनफ आहे. ऑनलाईन कळतंय ना इथे? कोणाला काही डाऊट आहे का? हॅलो ऑल. येस सर. ओके परफेक्ट. आनंद? थोडं मिस झालं सर माझ्या, मी एका कॉल मध्ये होतो. अच्छा ठीक आहे. नो वरीज. यू नो कंटेंट आपल्याकडे अवेलेबल आहे, कधीही करू शकता. ठीक आहे. तर आपण एक सिंगल लाईन आणि आता मल्टिपल लाईन्स ऍड करतो. पुश. Done. चारही टास्क आपले प्रॉपरली परफॉर्म झालेले आहेत. तर आता आपण आपल्या वेब सर्व्हरवर येऊन चेक करूया. वेब सर्व्हर कुठे आहे? इथे आहे. रिफ्रेश करूया आणि चेक करूया. बघा लाईन्स ऍड झालेल्या दिसत आहेत. दिस इज वन. दिस अच्छा, वेलकम ऑल फॉर डेव्हऑप्स एकाच ह्याच्यात ऍड झाल्या आहेत. म्हणजेच मला इथे हे देणं आवश्यक राहील. ओके, कळलं का काय झालं इथे? समजलं? ठीक आहे. तर बघा ब्लॉक आपला ऍड झालेला दिसतोय, बट ठीक आहे, वन बाय वन इथे लाईन्स ऍड झालेल्या आहेत. हा थोडासा सिंटॅक्स आपण व्यवस्थित केला म्हणजे ते एका खाली एक येईल. ठीक आहे. तर बघा स्टार्ट काय होतं इथे, बिगिन अँसिबल मॅनेज ब्लॉक, आणि एंडिंग मध्ये काय दाखवतोय तो, एंड अँसिबल मॅनेज ब्लॉक. तर हे न करता आपण काय करू, हे यायला नको ना, समजलंच नाही पाहिजे कोणाला की अँसिबल ब्लॉक यूज केलेला आहे आपण. तर आपण काय करणार, याला रिप्लेस करणार. तर त्यासाठी एक लाईन यूज करायची असते. ब्लॉक इन फाईल कुठे लिहिलं आपण, हिअर. त्यासाठी मार्कर म्हणून एक लाईन ऍड करायची आहे आपल्याला, की अँसिबल मॅनेज ब्लॉक जो आहे हा रिमूव्ह करा. ठीक आहे. और काय करा, त्याला आपण काय म्हणतो, हाईड. हाईड करा. सो मार्कर विल हेल्प यू टू हाईड दॅट मार्कर लाईन.
sorry, the block line. Okay, here. So now path check खाली क्लिअर आहे. हे सुद्धा तुम्हाला कुठे मिळेल तर एनसीबलच्या ऑफिशियल डॉक्युमेंट वरच मिळणार आहे, कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही. ओके, अशा टाइपने मी लाईन्स ऍड केलेल्या आहेत. Let's check. ते मार्कर लाईन कशासाठी ऍड केली ते समजलं. मार्कर लाईन कशासाठी ऍड केली आहे आपण सिंपल इथे जे आपल्याला दिसतंय ना बिगिन एन्सिबल मॅनेज ब्लॉक, हे रिमूव्ह करण्यासाठी. Perfect. Execute it and test it again. Done. Now come here and refresh it. See? झालाय बरोबर. आता तो ब्लॉक दिसतोय का? नाही. दिसतंय का? नाही. आणि वन बाय वन एक एक लाईन इथे ऍड झालेली दिसत आहे. मी हेडिंग्स मध्ये लिहिलेला आहे HTML वाला, तर तो नॉर्मली वन बाय वन खाली ऍड झालेलं दाखवत आहे. ही लाईन कशाने ऍड झाली आहे? ही लाईन कशाने ऍड झाली आहे नीरज? ही लाईन कशाने ऍड झाली? लाईन इन फाईल थ्रू ऍड झालेला आहे. आणि हे कशाने ऍड झालंय? ब्लॉक इन फाईल थ्रू ऍड झालेलं आहे. ठीक आहे. आणि हे कशाची आहे? हे आपल्या index.html ची ओरिजिनल लाईन आहे. म्हणजे 3 काम केले आपण. index.html कॉपी होतीये, प्रॉपर लाईन इन फाईल चा यूज करून एक लाईन ऍड करतोय, आणि ब्लॉक इन फाईल चा यूज करून आपण मल्टिपल लाईन्स ऍड करतोय. क्लिअर? काही कन्फ्युजन? तुम्ही पॅराग्राफ पण टाकू शकता ब्लॉक इन फाईल मध्ये, जसे याच्या आधी झाले ना त्या पद्धतीने पूर्ण पॅराग्राफ लिहून टाकू शकता. कळलं? एखादा पॅराग्राफ उचलायचा आणि तो टाकायचा, असं काहीतरी घ्यायचं जे काही असेल तुमचं, आणि सिंपल ब्लॉक इन फाईल मध्ये येऊन पेस्ट करून टाकायचं. कळलं? काय होईल त्यांनी? अख्खा पॅराग्राफ ऍड होऊन जाईल. सो इथे काही कोणाला कन्फ्युजन आहे का सांगा? कोणाला काही कन्फ्युजन आहे का ऑनलाईन मध्ये? तर आजच्यासाठी एवढंच. बाकी बघू उद्याला आपण. कोणाला इश्यू असेल तर सांगा. आहे का कोणाला इश्यू इथे? ओके. झालंय. तर या टाइपने तुमच्या लाईन बाय लाईन तुम्ही मग ते ऍड करू शकता. ओके, सो हिअर वी आर स्टॉपिंग नाउ.